निकालाची प्रत आल्यावर विधिमंडळ कोकाटेंवर कारवाई करणार आहे असं कळतंय। कोकाटेंवर कोणती कारवाई होणार हे पाहावं लागेल। कोकाटेंचं मंत्रिपद आणि आमदारकी धोक्यात असल्याची चर्चा आहे। माणिकराव कोकाटे यांना नाशिक सत्र न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा सुनावली आणि त्याची प्रत विधिमंडळ सचिवालयाला प्राप्त झाली की मग कारवाई होणार असं म्हटलं गेलंय। आमदार सुनील केदार यांच्या शिक्षेची प्रत आल्यानंतर विधिमंडळाकडून अपात्र करण्यात आलेलं होतं। त्याच पद्धतीने कोकाटे यांच्या बाबतीत सुद्धा विधिमंडळ सचिवालयाला पत्र प्राप्त झालं की मग पुढची कारवाई होऊ शकते। आणखी काही तपशील आपण बघूयात। सरकारच्या 10% कोट्यातून घर घेतल्याचा आरोप कोकाटे यांच्यावर आहे। त्या प्रकरणात त्यांना शिक्षा सुनावली गेली। घर मिळवण्यासाठी 1995 साली कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे। आमचं उत्पन्न कमी, आम्हाला दुसरं घर नाही अशा स्वरूपाची माहिती त्यांनी यामध्ये दिली होती। कोकाटे आणि त्यांच्या भावानं शासनाच्या माध्यमातून सदनिका घेतल्या होत्या। दिवंगत माजी आमदार तुकाराम दिघोळे यांनी याबाबतची याचिका केली होती। 1997 सालापासून या प्रकरणाची सुनावणी सुरू होती। पुन्हा एकदा आपण प्रतिनिधी सुशांत यांच्याशी याबाबत बोलणार आहोत। सुशांत, कधीपर्यंत ही प्रत सचिवालयाला प्राप्त होणार आहे असं कळतंय? अर्धी आपण विधिमंडळ सूत्रांशी विचारलं आपण त्यांना, त्यावेळी त्यांनी सांगितलं की ज्यावेळी सुनील केदार यांच्यावर कारवाई झाली होती, म्हणजे कोर्टाने त्यांना शिक्षा सुनावली, त्यावेळी ती प्रत जी आहे ती विधिमंडळ सचिवाला मिळाली। ती प्रत प्राप्त झाल्यानंतरच त्यांची आमदारकी जी आहे ती रद्द करण्यात आली। तोच नियम जो आहे तो माणिकराव कोकाटेंना लागू होतोय। माणिकराव कोकाटेंना शिक्षा जरी झाली असली तरी विधिमंडळ सचिवाकडे अद्यापही प्रत जी आहे ती आली नाही। ज्यावेळी विधिमंडळ सचिवालयाकडे ती प्रत येईल त्याचवेळी माणिकराव कोकाटे यांच्यावर निश्चितच कारवाई केली जाईल। मात्र सध्या प्रत कधी येते याची वाट जी आहे ती विधिमंडळ सचिवालय बघतंय। त्यामुळे माणिकराव कोकाटेंवर आपण जर बघितलं असाल तर 2 वर्षाची त्यांना शिक्षा झाल्यानंतर विरोधकांकडून एक सातत्याने आरोप केला जातोय। त्यामध्ये काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष त्यांनी देखील काल आरोप केला होता की माणिकराव कोकाटेंनी नैतिकता स्वीकारून राजीनामा द्यायला हवा आणि विधिमंडळ सचिवाने देखील विधानसभा अध्यक्षांनी देखील त्यांचा राजीनामा तात्काळ मागायला हवा अशी त्यांनी खरं तर मागणी केली। मात्र आपण ज्यावेळी विधिमंडळाच्या वरिष्ठ सूत्रांशी आणि विधिमंडळ सचिवांशी ज्यावेळी बोललो त्यावेळी त्यांचं म्हणणं होतं की अद्याप कोर्टाच्या निर्णयाची प्रत जी आहे ती आम्हाला प्राप्त झालेली नाही। ज्यावेळी ही निर्णयाची प्रत जी आहे ती आमच्याकडे येईल त्यावेळी एक अध्यादेश काढला जाईल आणि त्यानुसार त्यांची आमदारकी रद्द होईल आणि त्यांचं मंत्रिपद देखील जाईल असं सांगण्यात येते। जी सुशांत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।